तर नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, थंबनेलवरून तुम्ही बघितलं असेल, मी गावी निघालोय आणि आपल्या गणेश दादाचं भाडं घेऊन चाललोय गावी। तर म्हटलं खूप दिवसानंतर आपण ब्लॉग अपलोड करतोय, तर चला भेटूया मित्रांनो गावच्या दिशेने। आपण फायनली गणेश दादाच्या घरी पोहोचलोय। हे इथं आपला गणेश दादा राहतो, भूमकर चौक। हा बघू शकता आपला गणेश दादा। रात्रीचे नाही नाही याच टायमाला दुपारी मग भीती कसली वाटली तुम्हाला? चालायचं हो संग बाबा। हो बरे हो का? हो फाटी घेऊन आलो। कुठनं आणली बारी? काय बहिणी वाड्यापासून बरेच ना मग? हो चला। तर कशी आहे मित्रांनो शांतता? फायनली मित्रांनो गावामध्ये पोचलो आणि सामान वगैरे काढून घेतलं आपल्या गणेश दादाचं आणि आता म्हणलं घरी जावं। त्याच्या आधी मस्तपैकी आपल्या टाकीपाशी बसलोय। एकदम निवांत आणि एकदम शांतता आणि शांतता। फक्त मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज येतो, किलबिलाट उठलाय पक्ष्यांचा। माणसांची पूर्णपणे कमी आहे, फक्त आणि फक्त पक्षी रानातले ओरडत आहेत आणि आंबे बिंबे भरपूर आलेत। इकडे मागे एक आंबा आहे मस्तपैकी। तर आता मित्रांनो घरी जातो आणि थोड्या वेळानंतर मंदिरामध्ये जातो। आपल्या मंदिराच्या कळसाचं वगैरे काम कुठपर्यंत आलंय, रस्त्याचं काम चालू आहे अंतर्गत। तर कसं वाटतं आता? कसं वाटतं आता? हे मित्रांनो शहरामध्ये असतात, पुण्याला असतात आणि 2 महिने मस्तपैकी आराम कर। मित्रांनो फायनली घरामध्ये आलोय। तर बघूया, आपली आजी तर पोलादपूरला गेली, तर आजी जेवायला काय ठेवले बघूया। इकडं भात आहे, कालवण केले, मटकीचं कालवण केले। तिकडे बघू शकता आपली आजी, दोन्ही आज्या गेल्या होत्या पोलादपूरला, ते रिक्षा करून आलेत मुकण्या बाईची। ही आपली आईची आई, तिने काहीतरी आणलंय खायला। खायला काय आणलंय दाखव? अरे माझ्या वासना आराव काय आहे ते आणू मी? काय नाही बघ तर काय दाखव काढून। मित्र हसतोय बघ। असू दे, त्याला काय। तर मित्रांनो आजीनं आपली पोलादपूरला गेली होती आणि येताना तिला बोललो खायला आणले। तर तिनं एक वडापाव चिप्स वगैरे आणले आणि तिने ना येताना माझ्यासाठी मस्त पाव किलो चिकन आणले। तर आता ती बनवतीये, दाखवलं तुम्हाला। खूप वेळा बघितलं असेल तुम्ही, आजी चिकनच बनवत असते। हे बघू शकता मस्तपैकी हिरव्या मसाल्यात बनवते आज। वाटलेला मसाला आहे का काही? आजीचं आजचं जेवण म्हणजे सर्वश्रेष्ठ। बघू शकता ही कुठली आहे चटणी आई? आहे का? कुठली चटणी आहे ही? भेळलेली, म्हणजे आईने स्वतः वाटलेली आहे चटणी। हा, कांदा खोबऱ्याची चटणी। कसं आहे, एकदम खतरनाक।
तर मित्रांनो आजी मस्तपैकी आहे ना चिकन वगैरे बनवते, तोपर्यंत आता जरा म्हटलं गावातून जरा फेरफटका मारून येऊया. गावात मंदिराचं वगैरे काम चालू आहे. तर मित्रांनो हा आहे ना नुकताच अंतर्गत रस्ता बनलाय. इकडे पाहू शकता पेरू बघा, पेरू जबरदस्त बनलेत. इकडे आपलं घर आणि हा रस्ता एकदम जबरदस्त बनवलाय आपल्या विटवता त्यांनी. विटवता त्यांच्या माध्यमातून हा रस्ता बनवतायत अर्धा. मित्रांनो इथं आलं ना की नेहमी इथनं भाग्याला आवाज द्यायचो, पण भाग्या आता आपल्यामध्ये नाही आहे. खूप आठवण येते भाग्याची देखील. इथं आल्याच्यानंतर नेहमी तिला आवाज मारायचो. आता जरा गावातून जाऊन येऊया मस्त फेरफटका मारून. हे आपलं इथे KPLचं ग्राउंड, इथं आपल्या नाईट स्पर्धा असतात. इथं पण बघू शकता अंतर्गत रस्त्याची मस्तपैकी कामं चालू आहेत. आणि आपल्या मंदिराचा कळस बघा नवीनच झालेला आहे. आपण मंदिरात जाऊया, भैरवनाथाचं दर्शन घेऊया. इकडे समोर महाराज, इकडे बघू शकता आपलं भैरवनाथाचं मंदिर. बा भैर्याबा सर्वांना सुखात ठेव. आणि हे बघू शकता कळसाचं काम, मस्त डोलारा उभा आहे. इकडं आपल्या हनुमंतराया. कळसाचं काम बघा मित्रांनो कसं झालंय. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, डिझाईनचं काम चालू होतं आणि आता डिझाईन पूर्णपणे झालेली आता. आणि आता हे भिंत देखील बांधलेली आता मस्त एकदम. बघू शकता आपल्या सर्वांच्या कोंबड्या मस्तपैकी जेवायला बसलेले दोघं पण. मेथीची भाजी आणि भाकरी खात आहेत. मंदिराचं काम बंद आहे का आज? आणि हा सगळा संसार आपल्या सर्पदाबांचा. कोंबड्या कुकड्या महाराजांचं दर्शन घेऊ. बघू शकता यांचं देखील घराचं काम चालू आहे. धोंडोबाबा, हो धोंडोबाबा मागाशी आलो. इकडे बघू शकता दगडी बाय, ही आपली मोठी आहे. देव काय बरी आहेस का? तर मित्रांनो घरी आलो, मंदिरामधून वगैरे फेरफटका मारला, गावातल्या सर्वांना भेटलो आणि आता मस्तपैकी जेवायला बसलोय. नेहमीप्रमाणे आपलं आजीच्या हातचं सुक्कं चिकन आणि भाकरी. बघू शकता आपल्या आजीबाई. कांदा या जेवायला. दुपारचे 2 वाजलेत, 1 वाजला. जेवण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपल्याला आहे ना कुठल्या तंबाखू सुपारीचं व्यसन नाही. आपल्याला व्यसन जेवणच आहे, म्हणजे नॉनव्हेज वगैरे. कसं आहे प्रॉपर एकदम. कांदा, सुक्कं चिकन, भाकरी, इकडं मटकीचं कालवण आहे. मस्तपैकी थंड पाण्याची बॉटल घेतली आणि गावच्या अशा या मस्तपैकी वातावरणामध्ये जेवायला बसले. मित्रांनो या जेवायला. तर या जेवायला मित्रांनो. जबरदस्त झाडू टाकायची मी घाबरलो काय. जबरदस्त झालंय. यावेळेस थोडंसं वेगळं केलंय. मस्तपैकी वाटणाचा मसाला होता, हिरव्या मसाल्यामध्ये बनवलाय. मजा येते. प्रत्येक वेळेस मित्रांनो तुम्ही बघत असाल, तुम्ही म्हणाल जातोय का काय चिकन खाऊन, पण तसं नाही मित्रांनो. गावी आल्याच्या नंतर आहे ना चिकन भाकरी, आजीच्या हातचं जेवण जाम मजा येते खायला. आपल्याला कसलं व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं पण आपण व्यसन नाही करत. त्यामुळे चिकन, मासे, मच्छी, सुकं मासं, सुकं बोंबील बिंबील ताणून आणायचं. वा वा. पाट्यानं पूर्वी काढतील
पहिला गेट बनवा जाऊन कधी शिमग्याच्या आधीपासून तुम्हाला 5,000चा गेट मिळाला नाही वे तिथं लावायचं काम मित्रांनो ह्या पाहू शकता हा आंबा. यावर्षी तर काय आंबे आलेले नाही आहेत, पण ह्या आंब्याखाली मी पडलो होतो. व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा मी कसा पडलो होतो. माझं डोपार कोपर फुटलं होतं. इकडे बघू शकता. गावाला मित्रांनो काय ना काहीतरी खिडूक मिडूक कामं करतच असतात माणसं. आणि आमचे इट्याबा बघा, शहरामध्ये गॅसची टंचाई आले पण गावाला असं काय नसतं. हे बघू शकता केवढी फाटी तोडलेत आमच्या इट्याबाने. हाडाचे शेतकरी जरी शहरात जरी राहत असले तरी पण गावी आल्याच्या नंतर भेटला. आणि इकडे मस्त निवांत बसलेले आहेत. हा लय झालेत पेरू तिथं. मित्रांनो आपल्या ना शराराबांच्या घरी आलोय आणि कोकणामध्ये घर असावं आणि घराच्या मागं असं परसावून असावं. हे बघू शकता हे कोकमाच्या साली आहेत. शराराबांनी मस्तपैकी तयार करून ठेवलेत. आणि आपण आता शराराबांच्या मागच्या परड्यात आलोय. इकडं बघू शकता गुलाबाचं झाड. हे काय आहे? खजूर. वा, ही काटामाटाची भाजी वाटतं. इकडं वडीची पानं आहेत. इकडं बघू शकता ते काय आहे? बेलाचं झाड. ते बेलाचं झाड. इकडं बघू शकता केळी लावलेत. केळी पण आलेत बघू शकता. आणि हा आंबा कुठला आहे? तोतापुरी. आंबा बघा कसले आलेत. आंब्यांच्या बागा बघा एकदम सर्वत्र आंबे आणि नारळ. काही ठिकाणी चिक्कू आहेत. हे बघा हे चिक्कूच आहे. एकदम मस्त असं बागकाम केलंय. कोकणातल्या प्रत्येक मुलाचं हेच स्वप्न असतं मित्रांनो, गावी आल्याच्या नंतर असं आपली स्वतःची आंब्याची बाग असावी. बघू शकता आंबा बघा, हे हापूस आंबे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला इथंच थांबवतो आणि आजचा मुक्काम आहे गावामध्येच. तर मित्रांनो आता आजीसोबत गप्पा वगैरे मारतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल